गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? ऑसिलेशनच्या ह्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाव टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिम्पल पेंडुलम. नाव कोनिकल पेंडुलम इज ऑलरेडी वी हॅव लर्न इन दी फर्स्ट टॉपिक. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण हा कोनिकल पेंडुलम शिकलेलो आहोत. In last video we have discussed on the simple pendulum. Now in simple pendulum there are two types. दोन वेगवेगळे प्रकार आपण सिंपल पेंडुलमचे बघितलेले आहेत. आयडियल सिंपल पेंडुलम अँड प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. In ideal simple pendulum a heavy particle is suspended by a string which is weightless, inextensible and flexible. But in actual life, ideal simple pendulum is not possible. So we use practical simple pendulum. Now in practical simple pendulum, a heavy bob is suspended with the help of string which is flexible and light. सो अशा सिंपल पेंडुलमला आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. रिलेटेड विथ दी सिंपल पेंडुलम आपण एक एक्सप्रेशन देखील बघितलेलं होतं. ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड फाइंड आउट केलेला आहे. सो सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड टी इज इक्वल्स टू आहे 2π√L/G, in which L is the length of the simple pendulum. Now ही जी लेंथ आहे ही लेंथ मोजली जाते ते ॲट द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड ॲट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दी बॉब. सो ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज दी लेंथ ऑफ दी सिंपल पेंडुलम अँड G इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो अशा पद्धतीने आपण सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड लास्ट लेक्चरमध्ये फाइंड आउट केलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. बघा 2 मार्कांसाठी ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. सो लेट अस डिस्टिंग्विश दिस. बघा फर्स्ट पॉइंट, द ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ दी मोशन ऑफ अ बॉब इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. बघा काय सांगितलेलं आहे, ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ दी मोशन ऑफ दी बॉब इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. असा हॉरिझॉन्टल सर्कल आहे ह्याच्यामध्ये. सिंपल पेंडुलममध्ये बघा द ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ मोशन ऑफ अ बॉब इज अ vertical circle, is a vertical circle. Okay, trajectory and plane of motion of a bob is a vertical circle. याच्यामध्ये vertical circle आहे. तर ट्रॅजेक्टरी तर कोनिकल पेंडुलममध्ये हॉरिझॉन्टल सर्कल आहे. नाउ सेकंड पॉइंट बघा, कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी आर कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही कॉन्स्टंट आहे. तर सिंपल पेंडुलममध्ये बघा कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल. आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील सिंपल पेंडुलमचं बघितलेलं आहे. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी बोथ आर इंटरकन्व्हर्टिबल टू इच अदर. दोन्ही एनर्जी एकमेकामध्ये इंटरकन्वर्ट होतात. बट देअर ॲडिशन, परंतु त्यांची ॲडिशन कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मिळून तयार होते टोटल एनर्जी विच इज कॉन्स्टंट थ्रू आउट द ऑसिलेशन. सो टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड but kinetic energy and potential energy both are interconvertible each other. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू टेन्शन इज सेंट्रिपिटल फोर्स. जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ड्यू टू टेन्शन तो काय आहे,
centripetal force which is necessary for the circular motion. Okay, now the tangential component of weight is governing force for energy conversion during motion. एनर्जी कन्व्हर्जन करण्यासाठी जो फोर्स आपल्याला गरजेचा आहे, टँजेन्शियल कंपोनंट ऑफ वेट ऑफ गव्हर्निंग फोर्स, कशासाठी हा फोर्स उपयोगी पडतोय तर फॉर एनर्जी कन्व्हर्जन. एनर्जी कन्व्हर्जनसाठी हा फोर्स आपल्याला उपयोगी पडतोय ड्युरिंग द मोशन. नाऊ दॅट मीन्स ह्या फोर्समुळे सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस होतोय, तर ह्या फोर्समुळे एनर्जी कन्व्हर्जन पॉसिबल आहे. नाऊ टाइम पिरियड फॉर दी कोनिकल पेंडुलम T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L cos थीटा अपॉन G. T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L cos थीटा अपॉन G. आणि इथे टाइम पिरियड आहे T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. ओके, नाउ स्ट्रिंग ऑलवेज मेक्स अ फिक्स्ड अँगल विथ हॉरिझॉन्टल. कोनिकल पेंडुलममध्ये जी स्ट्रिंग आहे इट मेक्स दी फिक्स्ड अँगल विथ दी हॉरिझॉन्टल बट कॅन नेव्हर बी हॉरिझॉन्टल. परंतु स्ट्रिंग मात्र कधीही हॉरिझॉन्टल नसते. इथे बघूया सिंपल पेंडुलममध्ये विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड, जर का ॲम्प्लिट्यूड मोठी असेल तर स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल. स्ट्रिंग काय होऊ शकते, हॉरिझॉन्टल होऊ शकते. ॲट सम इन्स्टन्सेस, काही ठराविक डिस्टन्सला, काही ठराविक ठिकाणी ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग हॉरिझॉन्टल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल सिंपल पेंडुलम आहे, ऑसिलेशन जर का जास्त दिलं तर जो सिंपल पेंडुलम आहे तो अगदी इथपर्यंत जाऊ शकतो आणि इथपर्यंत जाऊ शकतो. सो दॅट स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल विच इज नॉट पॉसिबल इन अ कोनिकल pendulum. So students, let us revise all these points once again. Trajectory and plane of motion of a bob is a horizontal circle. याच्यामध्ये horizontal circle आहे, तर trajectory and plane of motion of a bob is a vertical circle आहे. Now kinetic energy and potential energy both are constant in a conical pendulum. इथे मात्र kinetic energy and potential energy are interconvertible throughout the oscillation, but their addition, that means total energy is get conserved. Horizontal component of force due to tension is नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो काय करतोय तर इट प्रोड्युसेस नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. द टँजेन्शियल कंपोनंट ऑफ वेट इज गव्हर्निंग फोर्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एनर्जी कन्व्हर्जन ड्युरिंग दी मोशन. नाव पुढचा पॉईंट आहे टाइम पिरियड T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L cos थीटा अपॉन G. तर इथे आहे T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. नाउ द स्ट्रिंग ऑलवेज मेक्स अ फिक्स्ड अँगल विथ हॉरिझॉन्टल. जी स्ट्रिंग आहे इट मेक्स दी फिक्स्ड अँगल विथ दी हॉरिझॉन्टल बट कॅन नेव्हर बी हॉरिझॉन्टल. परंतु स्ट्रिंग ही कधीही हॉरिझॉन्टल होऊ शकत नाही. इट मेक्स दी अँगल विथ दी हॉरिझॉन्टल. इथे मात्र त्याच्या वेगळं आहे त्याच्यापेक्षा विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड. जर का ॲम्प्लिट्यूड ही मोठी असेल तर स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल. स्ट्रिंग ही हॉरिझॉन्टल होऊ शकते ॲट सम इन्स्टन्सेस. काही ठिकाणी ती स्ट्रिंग जी आहे ती हॉरिझॉन्टल होऊ शकते. सो दिस इज अबाउट द डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिम्पल पेंडुलम. ओके. स्टुडंट्स, आपल्याला आता पुढचा टॉपिक बघायचा आहे आणि तो पुढचा टॉपिक आहे अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन.
सो आपण पहिल्यांदा अँग्युलर SHM म्हणजे काय ते आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशनवरती स्टडी करणार आहोत. सो अँग्युलर SHM स्टडी करण्यापूर्वी वी हॅव टू लर्न दी अँग्युलर ऑसिलेशन्स और टॉर्शनल ऑसिलेशन्स. वी हॅव टू लर्न दी अँग्युलर ऑसिलेशन्स और टॉर्शनल ऑसिलेशन्स. Now, to understand this oscillation, let us consider a metallic disc. अशा प्रकारचे ऑसिलेशन्स बघण्यासाठी आपण एक मेटॅलिक डिस्क घेतलेली आहे. विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग, दिस मेटॅलिक डिस्क इज सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. एका स्ट्रिंगच्या मदतीने ही जी मेटॅलिक डिस्क आहे ही डिस्क आपण एका रिजिड सपोर्टमधून सस्पेंड केलेली आहे. नाव गिव अ स्लाइट ट्विस्ट टू धिस मेटॅलिक डिस्क. ह्या मेटॅलिक डिस्कला एक थोडासा नॉर्मल ट्विस्ट द्यायचा आहे. सो वेन वी गिव ट्विस्ट देन दिस मेटॅलिक डिस्क विल मूव्स इन अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. Okay, now again that disc moves in a clockwise direction. Again the disc will moves in a anti-clockwise direction, then clockwise direction. So this metallic disc is continuously move in a anti-clockwise direction as well as clockwise direction. So such oscillations are called as angular oscillations, or you can say that torsional oscillations. सो अशा प्रकारच्या ऑसिलेशनला अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा टॉर्शनल ऑसिलेशन्स असं म्हणतात. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. एक मेटॅलिक डिस्क घेतलेली आहे. विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग, ही जी मेटॅलिक डिस्क आहे ही एका रिजिड सपोर्टमधून आपण सस्पेंड केलेली आहे. गिव अ स्लाइटली ट्विस्ट टू धिस मेटॅलिक डिस्क. ह्या मेटॅलिक डिस्कला एक छोटासा ट्विस्ट द्यायचा आहे. सो दॅट धिस मेटॅलिक डिस्क विल मूव्ह इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ही जी मेटॅलिक डिस्क आहे ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. देन automatically the disc will move in a clockwise direction. Then again it moves in a anti-clockwise direction. Again moves in a clockwise direction. So alternately the disc will moves in a anti-clockwise and clockwise sense. So such type of oscillations are called as the angular oscillations. Also this angular oscillations are known as the टॉर्शनल ऑसिलेशन्स. ह्या अँग्युलर ऑसिलेशनलाच आपण टॉर्शनल ऑसिलेशन्स असं देखील म्हणू शकतो. नाव इन सच ऑसिलेशन्स, ह्या अशा पद्धतीच्या ऑसिलेशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स is acts on the angular displacement. Okay, restoring torque is acts on the angular displacement. So in such oscillations the restoring torque is directly proportional to the angular displacement. Now this tau is the restoring torque and theta is the angular displacement. So in such oscillations the restoring torque is directly proportional to the angular displacement. Now this negative sign indicates that the restoring torque is having opposite direction to that of the angular displacement. म्हणजेच रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची डायरेक्शन एकमेकांशी अपोजिट आहे. दॅट्स वाय देर इज अ नेगेटिव्ह साइन. सो रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल्स टू -c into theta, where c is the constant of proportionality. c हा constant of proportionality आहे. So this constant of proportionality can be defined as c is equals to काय होईल -2
मायनस हा थीटा इकडे होईल. सो टो अपॉन थीटा. दॅट मीन्स this constant of proportionality can be defined as the ratio of the restoring torque to the angular displacement. Restoring torque to the angular displacement. Now tau is equals to minus c into theta. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. ओके. Now if I is the moment of inertia, I is the moment of inertia and alpha is the angular acceleration. Alpha is the angular acceleration. Then the restoring torque can be defined as tau is equals to I into alpha. The torque tau can be defined as I into alpha, where I is the moment of inertia and alpha is the angular acceleration. Now ह्या इक्वेशनला आपण दिलेला आहे नंबर 2. इक्वेशन नंबर 2. Now just observe this equation number 1 and 2. ह्या दोनही इक्वेशनला तुम्ही ऑब्झर्व करा. इक्वेशन 1 मध्ये बघा tau is equals to minus c theta आणि इक्वेशन 2 मध्ये आहे tau is equals to I into alpha. Now दोन्ही इक्वेशन मध्ये LHS सेम आहे. सो देअर RHS शुड बी सेम. म्हणून दोन्ही इक्वेशन कंपेअर केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे I अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी थीटा. I अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी थीटा. Now alpha is the angular acceleration. Alpha is the angular acceleration. I is the moment of inertia. C is the constant of proportionality and theta is the angular displacement. Now आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या भागामध्ये बघितलेलं आहे angular acceleration is equals to d square theta upon dt square. That is the acceleration. So alpha is equals to d square theta upon dt square. ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुटअप केलेली आहे. जसं आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघितलं होतं अगदी तशा पद्धतीने I इंटू अल्फाच्या ऐवजी आपण दिलेलं आहे d square theta upon dt square. Now this d square theta upon dt square म्हणजे आहे angular acceleration. ओके. प्लस आता हा जो मायनस सी थीटा होता तो इकडच्या बाजूला जर का आपण आणला तर तो होईल प्लस सी इंटू थीटा विच इज इक्वल्स टू 0. Now this is the differential equation of angular SHM. This is the differential equation of angular SHM की ज्याच्यामध्ये अल्फा इज इक्वल्स टू आहे डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. जर का आपण अल्फा इज इक्वल्स टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर घेतलेला आहे तर सी थीटा इकडे गेल्यावर तो मायनस होईल. सो मायनस सी थीटा आणि हा जो आय आहे तो आय इकडे डिवाइड होईल. सो आपल्याला मिळेल अल्फा इज इक्वल्स टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस सी थीटा अपॉन आय. ओके. लक्षात येते सर्वांच्या आपण काय केलेलं आहे डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर आपण अल्फा घेतलेला आहे. सो धिस अल्फा इज इक्वल्स टू काय होईल हा जो आय आहे तो इकडे जाईल हा मायनस सी थीटा इकडे होईल. सो मायनस सी थीटा अपॉन आय इज इक्वल्स टू अल्फा मिळालेलं आहे. नाउ अल्फा इज द अँग्युलर ॲक्सेलरेशन. C is the constant of proportionality, theta is the angular displacement and I is the moment of inertia. Now just observe this equation. Alpha is equals to minus c theta upon I. हा मधला भाग कन्सिडर करू नका. अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी थीटा अपॉन आय. फक्त एवढा भाग कन्सिडर करा. बघा ह्या एवढ्या भागामध्ये आपल्याला लक्षात येते C is a constant and I is also constant. C हा
हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. सो ऑलरेडी इट इज अ कॉन्स्टंट आणि I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज ऑल्सो कॉन्स्टंट, की जो तो देखील कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स द अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी थीटा. वाय? बिकॉज डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर आपण काढूया. सो अल्फा इज इक्वल्स टू काय मिळालेलं आहे? मायनस सी थीटा अपॉन आय. C upon I is a constant. That means alpha is directly proportional to the minus theta. Alpha is directly proportional to the minus theta, in which alpha is the angular acceleration and theta is the angular displacement. So from this statement we can conclude that this angular acceleration is directly proportional to the angular displacement. Okay, so that's why this oscillatory motion is called as the angular SHM. आणि म्हणून ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ह्या मोशनला आपण अँग्युलर SHM असं म्हणतो. सो अँग्युलर SHM ची डेफिनेशन कशी असेल? अँग्युलर SHM ची डेफिनेशन कशी असेल बघूया. Angular SHM can be defined as a oscillatory motion in which the angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of the angular displacement. Angular SHM, angular simple harmonic motion, can be defined as the oscillatory motion in which the angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of the angular displacement. म्हणजेच अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन ही अशी ऑसिलेटरी मोशन आहे की ज्यामध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन हे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि ह्याची डायरेक्शन जी आहे ती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी अपोजिट. नाव धिस अपोजिट डायरेक्शन इज इंडिकेटेड बाय धिस नेगेटिव्ह साईन. ही जी अपोजिट डायरेक्शन आहे ती आपल्याला ह्या नेगेटिव्ह साईनमुळे लक्षात येते. Now let us find out the time period for the angular SHM. So T is equals to 2 pi upon omega. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. Now omega is under root angular acceleration per unit angular displacement. Okay, omega is the angular frequency which can be defined as the under root angular acceleration per unit angular displacement. So time period आपल्याला मिळेल T is equals to 2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. So this is about the angular SHM and its differential equation. So students, let us revise this topic in short. आपण बघितलेलं आहे अँग्युलर SHM. या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं आहे अँग्युलर और टॉर्शनल ऑसिलेशन्स. Now to understand this concept, let us consider a metallic disc which is suspended from a rigid support with the help of the string. Now give a slight twist to this metallic disc so that it will move in the anti-clockwise direction. Then this disc will automatically moves in a clockwise direction. So alternately this disc moves in a anti-clockwise and clockwise direction. That means there is a oscillatory motion. Now this oscillation is called as the angular oscillations, or these oscillations are known as the torsional oscillations. Now in these torsional oscillations, the restoring torque is related with the angular displacement. So restoring torque is directly proportional to the angular displacement. Now this restoring torque and angular displacement both are having the opposite direction, which is indicated by this negative sign. So tau is equals to minus c
into theta, where c is the constant of proportionality. So c can be given as c is equals to minus 2 upon theta. So the constant of proportionality can be defined as the ratio of restoring torque per unit angular displacement. Okay. Now if I is the moment of inertia and alpha is the angular acceleration, then tau is equals to I into alpha. Now compare these two equations. Both equations are having same LHS, so their RHS also same. So RHS same आहे बघा. I alpha is equals to minus c theta. Now alpha हा जो आहे हा आपण बघितलेला आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. सो इट कॅन बी रिटन इन फॉर्म ऑफ डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू आपण कशी घेतलेली आहे, अल्फा इज इक्वल्स टू कशी घेतलेली आहे, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर अशी घेतलेली आहे, जशी आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये घेतली होती अगदी तशा पद्धतीने. सो आय इंटू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस हा जो मायनस सी थीटा होता तो इथे आल्यावर प्लस झालेला आहे. सो प्लस सी थीटा इज इक्वल्स टू 0. नाव ह्याच्यामध्ये आपण डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर ह्याला आपण अल्फा घेतलेला आहे. सो दिस अल्फा इज इक्वल्स टू सी थीटा आपण जर का पलीकडे घेऊन गेलो तर इट विल बिकम मायनस सी थीटा आणि हा जो आय आहे तो त्याला इथे डिवाइड होईल. सो अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी थीटा अपॉन आय. Now c is the constant of proportionality, so it is constant, and moment of inertia it is also constant for the disk. Okay, so c upon I is the constant. That means this alpha is directly proportional to the theta. Now alpha is the angular acceleration, theta is the angular displacement. So angular acceleration is directly proportional to the angular displacement. Okay, so that's why this oscillatory motion is called as the simple harmonic motion. So the angular simple harmonic motion can be defined as the oscillatory motion in which the angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of the angular displacement. Now this opposite direction is indicated by this negative sign. Okay, so this is about the angular simple harmonic motion. Now आपण त्याचा टाइम पिरियड देखील फाइंड आउट केलेला आहे त्या ऑसिलेशनसाठी. सो टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. नाउ ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी विच कॅन बी डिफाइंड ॲज दी अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो टी इज इक्वल्स टू आपल्याला एक्सप्रेशन मिळालेलं आहे 2 पाय अपॉन अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. T is equals to 2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. So students, अशा पद्धतीने आपण आज angular simple harmonic motion and त्याचा differential equation बघितलेलं आहे. Okay students, thank you.